जय महाराष्ट्र, जय खानदेश, जय श्रीराम. मित्रांनो, आमना पाहुणाकडे गेलो होतो. पाहुणा म्हणजे आमना गोपाल भाऊ, मस्त भाऊने आपले त्याने कॉलनी मायनर 125 भाडा दिलं होतं. मग काय 2 गाड्या लागवा होतात. मी पहिलेच पोची चालू होतो. आता का आपली भाग्यलक्ष्मी उभी इकडे आमनी बहीणशी गोपाल भाऊ त्यासनं पत्नी. मग काय 2 गाड्या लागवा. सोनू भाऊ पण लागा आणि भरपूर लोकांनी प्रश्न करा, भाऊ तो आता गाडी चालवत नाही. भाऊ आपण लोकांना चाकऱ्या करायला सोड द्यायचे. तुम्हाला जाऊ गाडी लागली तुम्ही तो पण सांगा आपले बिंदाशीत. पण कसं आपले लक्ष्मी आपलं घरनं ते घरनं राहत. मग काय आम्ही धीरे धीरे ऊन पुढे थोडा पाणी लाग झालं होता. पुढे मग थोडं नाणं फाटाले आमले थांबणं होतं. सोनूभाऊ मागे राहायचं झालं होता. मग काय नाणं फाटायला चहा पिली नाही. मग निघणूत आम्ही पुढे धीरे 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 निघणूत. मग पोचणूत कडे पोचणूत काय जामदा पाहिजे एकदम जोरदार पाणी लाग झालं होता. मग काय गाडी मजबटी तो मनाकडे दे की मी त्यांकडे दो देखाव पाणी चांगलं चालू होता. मग भूक लागली. मग कडे मस्त वडापाव गरम गरम तर निघे राहतात भूकडे एकदम छान असं वडापाव खाण्यात दणका दिली ना. मग म्हणतात चला. मग म्हणून आम्ही परत गाडी जोगे निघणंच होतं. गाड्या बाहेर लागल्या आणि मस्त थोडं पाणी कमी झालं होता. मग म्हणून आम्ही पुढे विंचुरले मग काय भाऊले तलप लागेल होती. चहा बिलीने भाऊने एक गाय चपकायली होती पहिले. मग काय फटका माताडे निघत आम्ही इलागूत मग पडाले सोडीसन. मग आमला स्टाफवर होऊनच निवांत थोड्या गप्पा करा. गाड्या पण थोड्या गरम होऊन जातात. पण आपली गाडी थोडी पंचर होती. हवा कमी जास्त होती. साक रोडला 1 नंबर. मग काय आबान त्यासं मस्त पंचर काढ टॉपनं पंचर काढतात आबान त्या 1 नंबर. मग मित्र सोनी कसा वाटणार आपला ब्लॉग लाईक करा, फॉलो करा, शेअर नक्की करा. जय खानदेश, जय श्रीराम, जय महाराष्ट्र मित्र सोनी.